आज आम्ही आलो होतो आत्तूच्या हळदीला आणि हळद म्हटलं की डान्स आलाच. पण काकांनी असा युनिक डान्स करून हळदीचा विषयच हाड केला होता. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. हळदीपासून ते लग्नापर्यंत आम्ही प्रत्येक क्षण कसा एन्जॉय केला आणि किती धिंगाणा केला हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेलकम बॅक टू माहीज न्यू ब्लॉग. आम्ही आता निघालोय लग्नाच्या आतूकडे. फायनली सगळ्या बॅग पॅक करून आम्ही निघालो होतो लग्नाला. चला आतूच्या लग्नाला. ऑरेंज सिटी नाली माई काय झालं होतं ग? ट्रॅफिक झाली होती. समृद्धी महामार्गासारख्या एकदम मख्खन अशा रोडवर आम्ही कधी नाशिकला पोहोचलो आम्हाला कळलेच नाही. नाशिकला पोहोचल्यानंतर आला सगळ्यात पहिला ट्विस्ट. आम्ही सगळ्या बॅग पॅक केल्या पण माहीची चप्पल घरीच विसरून आलो होतो. माही काय अरे तू एकदम छोट्या बेबी. काय पाहिजे सांग ना तुला. काय डायनिंग टेबल झोपा. आता किती छोटा आहे बाळा, हे बघा छोट्या बेबीचा आहे तो. काय कुठली बुलेट? घेऊया त्यांना घेऊया. आता आपण लग्नाला चाललोय ना. चल चप्पल घेऊन झाल्यानंतर माहीला दिसली होती बुलेट. माहीचा बुलेटचा हट्ट मम्मीने शांतपणे हँडल करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हळदीला जाताना सोबत होते गौरी दिदी, मम्मा आणि डॅडू. कशी हळद लावायची अशी? सगळे हाय करा. बाबी टेन्शन मध्ये पण हाय करा. काकीने आणि मम्मीने रीतिरिवाजाप्रमाणे असलेले कार्यक्रम पूर्ण करून हळदीला सुरुवात केली. चला तर मग बघू आम्ही सगळ्यांनी हळदी कशी एन्जॉय केली ते. आणि हे एक भावा बहिणीचं अतूट नातं. रेशमी नात्याच्या हळदीचा थाट, भावाच्या मायेने सजली मायेची वाट.
माही डान्स करण्यासाठी आमचं अख्खं खानदान प्रयत्न करत होतं, पण माही काही डान्स करतच नव्हती. सगळे देवघरात गेले होते, पण माझे काका काय देवघरात जाऊनच देत नव्हते. आणि त्याला कारणीभूत होता माझा डॅडू. अँड दॅट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी म्हणत माहीने आत्तूच्या हळदीचा डान्स सुरू केला. मोठी आजी, मोठे बाबा आणि माझे आजी आणि बाबा यांचे मानपानाचा कार्यक्रम चालू होता. तुमचं काय पण चालू दे, पण हम लोग झुकेगा नाही साला असं म्हणत समीक्षा आणि माहीचं काहीतरी चालू होतं. काका पण म्हणत होता तुमचं काय पण चालू दे, मी काय थांबत नसतो.
आणि माझ्या काकाने तर आत्तूच्या हळदीला वेगळाच रंग आणला होता. काकीची आणि डॅडूची तर केमिस्ट्री एकच नंबर होती. आणि माझ्या लव बर्डने खूप छान असा डान्स केला. हा दिवसच आत्तूचा होता तर आत्तू पण एकच नंबर होती. आणि डॅडू हे काय खानाखुना करत होता तो मला पण कळलं असेल तर नक्की सांगा. रोज नॉर्मल दिसणारा पप्पू काका आज वेगळ्याच जोशमध्ये होता. हे सगळे मुवमेंट्स कॅप्चर करणाऱ्या गौरी दिदीचे बोर्ड एक्झाम असून पण गौरी दिदीने खूप एन्जॉय केला. हा खानदेशचा फेमस डान्स कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हळदीच्या दिवसाच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही गेलो घरी आणि लागलो लग्नाच्या तयारीला. आणि काय करायचं बाळा आता तुझ्या कपड्यासोबत? काय करायचंय? काय दिसलं पाहिजे? वर वर बघ, काय दिसलं पाहिजे? टमी दिसली पाहिजे. असे कपडे घालायचे टमी दिसणार आहे. अरे बाळा असे छान छान दिसतंय. हो दे. काय करायचं? हा अशी टमी दिसली पाहिजे.
आणि पण आता दिसत नाही तर काय करायचं बाळा? बरं ठीक आहे, आपण करूया काहीतरी, थांब. आता आम्ही चाललोय आत्तूच्या लग्नाला. आणि माही बघा किती मस्त तयार झाली आहे, हे का नाही? माही जरा दाखव, उभी राहून दाखव बाळा ड्रेस. वा, असं गोल फिरून दाखव, गोल फिरून. वा, कसला मस्त मस्त ड्रेस आहे माहीचा, हे का नाही? छान तयार झाली ना. आणि काय करा नाही, सर्व तयारी करून आम्ही निघालो लग्नाला. पंधरा वर्षांनी भेटलेल्या सगळ्या भावांचा एक सेल्फी तर बनतोच. माहीने हळदीच्या दिवशीच एवढा डान्स केला होता की लग्नाच्या दिवशी डान्स करायची माहीमध्ये कॅपॅसिटीच नव्हती. गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधौ कुरुः. ग्रह शनि राहु केतु सर्वे ग्रह शान्तिकरा भवन्तु. नवग्रह इकडे लग्न चाललंय आणि माहीला भूक लागली आहे. कसं झालं लग्न? छान झालं ना, एकदम मस्त झालं. नाही छान लग्न झालं, हे का नाही? चांगली अरेंजमेंट केली. मी इतकी खेळत होते की डॅडूने फायनली मला खांद्यावर उचलून नातूला भेटायला घेऊन आला. फायनली लग्न झाल्यानंतर मी काकाला केलं बाय आणि गेलो बाबांच्या घरी, जिकडे बाबांनी आणली मला आईस्क्रीम. खूप सारा एन्जॉय करून आम्ही आता जातो घरी. तुम्ही करून घ्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.